दूध संस्थांनी नव्या बदलाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे. राज्य शासनाने दूध उत्पादकांना गाय दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले असले तरी ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट अशी आहे. हे अनुदान संस्थांच्या माध्यमातून उत्पादकांना द्यावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. मात्र शासन ठाम राहिले तर सर्वांचीच अडचण होणार असून दूध संस्थांनी राज्य शासनाच्या धोरणानुसार नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी केलं. घोटवडे तालुका राधानगरी येथे राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व सचिवांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना डोंगरे यांनी या अनुदानासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने सहकार सक्षम करण्यासाठी गायीच्या दुधाला अनुदान थेट उत्पादकांना देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यासाठी घातलेल्या अटी जाचक आहेत. उत्पादकांना कॅशलेस व्यवहारासह आधार कार्ड व भ्रमणध्वनी लिंकिंगची अट घातली आहे. त्याशिवाय जनावरांच्या टँगिंगचीही अट आहे. डोंगराळ व दुर्गम भागात दर 100 रुपयांसाठी 10 किलोमीटरची पायपीट करून बँकेकडे जावे लागणार आहे. मात्र शासनाला एक यंत्रणा उभी करायची आहे. त्यामुळे शासन जर ठामच राहणार असेल तर दूध संस्था व उत्पादकांनी या बदलाला सकारात्मक सहकार्य करावे असंही ते बोलताना म्हणाले. यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अभिजित ताईशेट्टे यांनी गोकुळ हा सर्वसामान्यांच्या विश्वासाचा ब्रँड असून गोकुळ नेहमीच सर्वच बाबतीत दूध उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी शासनाच्या धोरणाचे सविस्तर विवेचन केले. माजी संचालक गोकुळ भोगावती कैलासवासी रंगराव आबाजी डोंगरे यांचे फोटोपूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. गोकुळ कर्मचारी पतसंस्था निवडणूक बिनविरोधी निवड झालेले संचालक राजेंद्र चौगले, दत्तात्रय डवरी, सतीश पोवार, सुनील वाडकर यांचा सत्कार चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला. योगेश गोडबोले गोकुळ दूध संघाचे दैनंदिन संकलन 17 लाख लिटर झाले असून आतापर्यंत हे जास्त संकलन आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर उदय मोगले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केदब पाटील यांची भाषणे झाली. यावेळी संचालक अभिजित ताईशेट्टे, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संकलन मॅनेजर शरद तुर्बेकर, डॉक्टर प्रकाश साळुंखे, डॉक्टर अशोक गायकवाड, भरत मोळे, दत्तात्रय वागरे, कृष्णात पुंगावकर, संजय हळदकर आदी जण उपस्थित होते. आभार शरद तुर्बेकर यांनी मानले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.